काही प्रेमकथा सुरू होत नाहीत, त्या आठवणींमधून सुरू होतात. ती रोज सकाळी बस स्टॉपवर उभी राहायची, गर्दीतूनही एकटी, कारण तिथे तिला आठवायचं आदित्य. त्याच्या भेटीची सुरुवात चुकून त्यांच्या पायावर पाऊल टाकल्याने झाली होती. तो रागावला नाही, हसला. हसण्यात काहीतरी आपुलकी होती. काही दिवसांनी बस स्टॉपची सवय झाली. बोलणं कमी, समज जास्त, प्रेम हळूहळू वाढलं. पण आयुष्यात घाई होती. आदित्यला बाहेर नोकरी मिळाली. शहर बदललं. फक्त कॉल्स, मेसेजेस, लवकर भेटू या ओळीवर नातं टिकलं. पुढे घरात लग्न ठरलं. तिने शेवटचा मेसेज पाठवला, "मी निघते." उत्तर आलं, "तू सुखी राहा." आणि संसार सुरू झाला. नवरा चांगला, पण तो आदित्य नव्हता. वर्षानंतर योगायोगाने ती बस स्टॉपवर आली. आदित्य समोर उभा होता. बोलले नाहीत. बस आली. ती चढली. तो तसाच उभा राहिला. काही प्रेमकथा एकत्र सुरू होत नाहीत, त्या आठवणीमधून सुरू होतात. ती रोज सकाळी त्या बस स्टॉपवर उभी राहायची, गर्दीत असूनही एकटी, कारण तिथे उभं राहिलं की तिला तो आठवायचा आदित्य. त्याची भेट काही खास नव्हती. पावसाळ्यात चिखललेल्या रस्त्यावर तिने चुकून त्याच्या पायावर पाय ठेवला होता. तो रागवला नाही, उलट हसला. त्या हसण्यात काहीतरी आपुलकी होती. पुढच्या काही दिवसात तेच बस स्टॉपवर, तीच वेळ आणि हळूहळू वाढलेली ओळख. बोलणं कमी, समज जास्त. नियती हळूच प्रेमाची मांडणी करत होती. कॅफे, लांब चालणाऱ्या गप्पा आणि "तुला कळतंय का?" असे प्रश्न. ते प्रेमात पडले होते, पण कबूल करण्याची घाई नव्हती, कारण काही नाती नाव देण्याआधीच पूर्ण होतात. पण आयुष्याला घाई असते. आदित्यला बाहेर नोकरी मिळाली. शहर बदललं. नातं मात्र शब्दावर टिकून राहिलं. कॉल्स, मेसेजेस आणि लवकर भेटू ही खोटी दिलासा देणारी ओळ. काळ पुढे सरकला. जबाबदाऱ्या वाढल्या. तिच्या घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. ती विरोध करत होती, पण थकत होती. आदित्य अजूनही म्हणायचा, "थोडा वेळ दे." वेळ मिळत गेला, पण उत्तर मिळालं नाही. एक दिवस तिने विचारलं, "आपण खरंच एकत्र आहोत का?" आदित्य गप्प राहिला. त्या शांततेतच तिला उत्तर मिळालं. लग्न ठरलं. सर्व काही पटकन घडलं. तिने आदित्यला शेवटचा मेसेज पाठवला, "मी निघतेय." उत्तर आलं, "तू सुखी राहा." 2 ओळी, पण एका आयुष्याचा शेवट. नवीन संसारात ती स्वतःला झोकून देत होती. नवरा चांगला होता, पण तो आदित्य नव्हता. तिने तुलना केली नाही, फक्त स्वीकारलं. वर्ष गेली. प्रेम वेदनेत बदललं नाही, ते शहाणपणात बदललं. एक दिवस तीच बस स्टॉपवर योगायोगाने भेट. आदित्य समोर उभा होता, थोडा थकलेला, पण ओळखीचा. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. बोलले नाहीत. बोलायला सगळं आधीच संपलेलं होतं. बस आली. ती बसमध्ये चढली. आदित्य तसाच उभा राहिला. बस निघताना तिने काचेतून पाहिलं. त्याने हळूच मान हलवली. त्या क्षणी तिला कळलं, प्रेम संपत नाही, ते फक्त योग जागा शोधतं. ती घरी पोहोचली.
नवऱ्याच्या हातात चहा दिला. आयुष्य शांत होतं. आदित्य आठवणीत गेला. शेवटी एवढंच प्रेम जे मिळालं नाही ते हरवलं असं नसतं. ते आपल्याला समजूतदार बनवून जातं. प्रेम नेहमी मिळत नाही, पण जे मिळतं नाही त्यातून आपल्याला शिकवायला मिळतं. आयुष्यातील काळजी, निर्णय आणि गोंधळातली ही प्रेमाची आठवण आपल्याला समजूतदार बनवते. काही नाती नाती नाव घेण्याआधीच पूर्ण होतात. काही अर्ध्या राहतात, पण मनाला पूर्ण करतात. प्रेम कधीच हरत नाही. फक्त योग्य वेळ आणि जागा शोधत असतं. जे प्रेम मिळालं नाही ते आपल्याला अधिक